माननीय सभापती महोदय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय व्यवस्था करण्यात आलेली आहे याचं उत्तर दिलेलं आहे। दोन पद्धतीच्या घटना घडल्या। एक तर अवैधपणे एका विश्वासाने पैसे घेऊन लोकांना डायरेक्ट व्हीव्हीआयपी दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न केला। त्या केसमध्ये सुमारे 2 महिने 10 दिवस आरोपी अटकेत राहिला, त्याच्यावर कारवाई करण्यात आली। आता चॅरिटी कमिशनर त्या विश्वासावर योग्य ती कारवाई करेल ड्यू प्रोसिजर प्रमाणे। दुसरा प्रश्न आपण उपस्थित केलं की ते हरियाणाच्या एका कुटुंबाला सुरक्षा रक्षकासोबत त्याचा वाद झाला। उपलब्ध माहितीनुसार तो सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद यासाठी झाला की तो गर्भगृहामध्ये विना परवानगी जबरदस्तीने तिथे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला अटकावून मज्जाव केला। त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला। त्याची देखील इन्क्वायरी या संदर्भात सुरू आहे आणि नेमकं अनेकदा असं होतं की काही प्रकरणी सुरक्षा रक्षकाची चूक होते, काही प्रकरणी असं होतं की भाविकच काही प्रमाणामध्ये अतिरेक करून बळजबरीने कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात। शेवटी अनेक देवस्थानामध्ये अशा पद्धतीचे प्रकरण होत असतात। निश्चितच भाविकांना सौजन्याची वागणूक देण्याच्या संदर्भामध्ये योग्य त्या सूचना देण्यात येतील। नेमकं या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये आता इन्क्वायरीच्या रिपोर्टनुसार त्यानुसार कारवाई होईल आणि बाकी त्या मंदिरामध्ये जे आपण आता जी व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे नॉर्मल जर कोणाला दर्शन करायचं असेल तर तो दर्शन करण्याची मुभा आहे, परंतु दोन पद्धतीचं अतिरिक्त दर्शन या ठिकाणी करण्याचे आहे की ऑनलाईन आपण एक पोर्टल सुरू केलेलं आहे, जे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पोर्टल आहेत, ज्यामध्ये सुमारे 2000 लोकांना ऑनलाईन आणि 7000 लोकांना पर्यंत त्यांना जास्त गर्दीच्या परिस्थितीत आपण दर्शनाची व्यवस्था केलेली आहे। आणि एकदम व्हीव्हीआयपी जर असेल त्याला अति तातडीचं दर्शन घ्यायचं असेल किंवा कोणालाही तर त्याच्यासाठी 2,500 रुपयाची 500 पासेस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आणि अशा पद्धतीची व्यवस्था करून त्यासोबतच गोपनीय म्हणजे साध्या वेशमध्ये काही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। त्यासोबतच जे उत्तरात मी त्याचा पूर्ण उल्लेख विस्तृतपणे करू इच्छित नाही, परंतु आपण उत्तरामध्ये फलक लावण्यात आलेले आहे किंवा लोकांना जनजागरण करण्यात आलेलं आहे, जे दलाल आहेत त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावण्यात, अशा सर्व पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि ज्या पद्धतीच्या सूचना सभागृहात सदस्यांनी दिलेल्या त्याचा देखील योग्य विचार करून भविष्यात अशा पद्धतीचे संघर्ष कुठल्याही मंदिरात होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल।